नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आजचा विषय हा तुम्हाला अगदी शीर्षकावरून समजला असेल की ॲक्च्युली मला तुम्हाला काय सांगायचं आहे। खूपदा असं होतं की आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो। आपला चेहरा कसा दिसतोय, आपले केस कसे दिसते, आपली बॉडी कशी दिसते, परंतु काही वेळा किंवा बहुतांश वेळी काही असे बॉडी पार्ट असतात जे अगदी काळवट खूप लवकर होतात। जसं आपला नीचा एरिया किंवा एल्बोचा एरिया किंवा मानेचा एरिया, अशा गोष्टीकडे ना खूपदा काळवटपणा लवकर साचतो। आणि याचं रुटीन असं असतं की आपण ते खूप काळजी नाही घेत त्या गोष्टीची, त्यामुळे तिथे खूपदा काळवटपणा येतो। त्यावरती आता काळजी कशी घ्यायची, ते खरंच काळवटपणा कमी करता येतं किंवा नाही झालं पाहिजे यासाठी आपण काही करू शकतो का, तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सापडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। तर आपल्याला या याच्यामध्ये जेव्हा आपल्याला नेक स्वच्छ करायची आहे, आपले एल्बो स्वच्छ करायचे आहे, नीचा एरिया स्वच्छ करायचा आहे, तर यासाठी ना एक स्क्रब असणं खूप इम्पॉर्टंट आहे। मार्केटमध्ये बरेच स्क्रब आहे, प्रत्येक स्क्रबचं काही ना काही एक ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज आहे। पण आता आपण घरी जर एखादा स्क्रब बनवू शकत असेल तर आपल्याला मार्केटमध्ये महाग स्क्रब घ्यायची काय गरज। तर या व्हिडिओमध्ये अगदी मी तुम्हाला सांगणार आहे 2 वस्तूपासून आपण हा स्क्रब बनवू शकतो, तो म्हणजे बेकिंग सोडा आणि आपलं कोकोनट ऑइल। आता बेकिंग सोडा का बरं, तर बेकिंग सोडा हा टॅनिंग रिमूव्ह करायला, व्हाईटनिंग आणायला खूप जास्त मदत करतो। त्यामुळे आपण बेकिंग सोडा याच्यामध्ये घेतो। 1 चमच साधारण घ्या, तुम्हाला कुठे कुठे लावायचं यानुसार तुम्ही मात्रा निवडू शकता। त्याच्यानंतर त्यामध्ये 2 चमच कोकोनट ऑइल टाका, छान पेस्ट बनवा आणि पहिले लावताना याला थोडं स्क्रब करून हलक्या हाताने, खूप घासायचं नाही आहे, स्किन तुमची इजा होऊ शकते। आणि त्यानंतर 20 मिनिटांनी आंघोळी दरम्यान आपल्याला हे वॉश करायचं आहे। शक्यतो थंड पाण्याने वॉश करा, याने तुम्हाला तुमची टॅनिंग, ती जो काळवटपणा आलेला आहे तो कमी करायला खूप जास्त मदत करेल। कारण की दोन्ही गोष्टी, जसं आता बेकिंग सोडा काळवटपणा कमी करायला मदत करतो आणि ऑइल नरिशिंग देतो, त्यामुळे दोन्ही गोष्टींनी खूप छान परिणाम होणार आहे। आणि तुम्ही हा मास्क नक्की यूज करून बघा। आपण आपल्या अशा भागांकडे खूपदा दुर्लक्ष करतो आणि जर आपल्याला एखाद्याने सांगितलं की अगं हे खूप तुमचं जास्त काळं दिसतंय, किंवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा भागातून आपला दुर्गंध तर नाही येतो, आणि तेव्हा आपल्याला खूप लो कॉन्फिडन्स फील होतो आणि अशा वेळी ना आपल्याला सुचत नाही की आपण नक्की काय करायला पाहिजे। त्यावेळी तुम्ही हे होण्याच्या आधी किंवा हे झाल्यानंतर तुम्ही असं प्रोसेस करा आणि यानंतर ना सनस्क्रीन लावा। आता बॉडी सनस्क्रीनसुद्धा मार्केटमध्ये आहे, किंवा मी याआधी सनस्क्रीन घरी कसं बनवायचं याचासुद्धा व्हिडिओ बनवला आहे, तोसुद्धा तुम्ही बघू शकता। आणि छान आपल्या हातांना, पायांना, नेक एरियाला छान लावायचं आणि यानंतर तुम्हाला जो काळवटपणा येत होता तो खूप प्रमाणात कमी होईल आणि या स्क्रबिंगने तर तो नाहीसा सुद्धा होईल। त्यामुळे प्लीज हा जो स्क्रब मी तुम्हाला सांगितला आहे तो वापरून बघा। आय होप तो जो तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये एकदा 2 गोष्टींनी स्क्रब सांगितलं आहे तो तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला काही समस्या असतील या व्हिडिओ रिलेटेड असेल, की यानंतर कोणत्याही गोष्टी तुमच्या पर्सनल गोष्टीच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन। तोपर्यंत